नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल। वल्लभभाई पटेल हे भारतातील एक राजकीय व सामाजिक नेते होते। वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले। त्यांना भारतीय महिलांनी सरदार ही उपाधी दिली। वल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म त्यांच्या मामांच्या नडियाद गुजरात येथील घरी झाला। त्यांची अचूक जन्मतारीख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्मतारीख 31 ऑक्टोबर 1875 अशी लिहिली होती। पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत। ते 18 वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील 12-13 वर्षांच्या झवेरबा यांच्यासोबत झाले। वल्लभभाई मॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी उत्तीर्ण झाले। इतरांकडे पुस्तके मागून 1910 साली लॉची पदवी मिळवण्याकरता वल्लभभाई इंग्लंडला गेले। कुटुंबापासून दूर राहून 2 वर्षात वल्लभभाई पटेल वकिलीची परीक्षा पास झाले। 1913 साली वल्लभभाईंनी प्रिन्स ऑफ कोर्ट मधून वकिलीची पदवी मिळवली। या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले आणि कॉलेजमधून पहिले आले। त्यानंतर गोधरा येथे झवेरबा यांच्यासोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरुवात केली। वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते। वकिली करत असताना ते महात्मा गांधींच्या प्रभावाखाली आले। 1917 साली गुजरातच्या खेडा, आनंद जिल्ह्यातील बोरस आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडूतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला। या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते होते। 1920 साली असहकार आंदोलनादरम्यान त्यांनी स्वदेशी खादी वस्तूंचा स्वीकार केला आणि विदेशी कपड्यांची होळी केली। 1922, 1924 आणि 1927 ला ते अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले। 1931 साली वल्लभभाई पटेल काँग्रेसच्या 36व्या अहमदाबाद अधिवेशनात स्वागत समितीचे अध्यक्ष बनले आणि ते गुजरात प्रदेशच्या काँग्रेस समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले। पुढे 1945 पर्यंत ते गुजरातच्या काँग्रेस अध्यक्षपदावर राहिले। भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते। वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1946 ला स्थापन झालेल्या मध्यवर्ती अभिनय मंत्रिमंडळात ते गृहमंत्री होते। पटेल घटना समितीचे सदस्य देखील होते। 1947 ला देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले। या स्वरूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले। फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांती स्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले। सरदारांनी हिंदुस्थानातील 565 साम्राज्यांच्या राजा आणि संस्थानांचे भारतात विलीनीकरण करून घेतले। मुसद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात। सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खाजगी मालकी हक्कांचे समर्थक होते। भारताची एकता आणि अखंडता यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले। त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे। राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे। 1950 साली सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वास्थ्य बिघडू लागले। 2 नोव्हेंबर 1950 ला त्यांची प्रकृती एवढी बिघडली की ते अंथरुणावरून उठण्यास देखील असमर्थ होते। पुढे 15 डिसेंबर 1950 ला आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने या महान आत्म्याची प्राणज्योत मावळली। 1991 साली त्यांना मरणोत्तर भारताच्या सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्नने गौरवण्यात आले। त्यांचा जन्मदिवस 31 ऑक्टोबरला 2014 साली राष्ट्रीय एकता दिवसाच्या रूपात घोषित झाला।